न्यू इयर जिंदाबाद. लास्ट ईयर बर्बाद, न्यू इयर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. हे ते आले आले आले. चल 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 मजा घेऊया त्यांची. धर 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 त्याला धर. काही नाही, हे आमचं मित्रांचं असंच सुरू असतं. काय मग 31st ची तयारी झाली असेल ना तुमची? घरच्यांबरोबर मित्रांबरोबर प्लॅन सेट झाले असतील ना एकदम? घरच्या घरी किंवा जवळच्या जवळच करा काहीतरी मस्त. लांब कुठे जायचं ठरवू पण नका. काय म्हणताय? तसंच ठरलंय? गाव किंवा शहर सोडून जाणार आहात गाडीने? अरे नका जाऊ मग. नका नका जाऊ नका जाऊ. लांब कुठे जाऊ नका. डोळे मिटा आणि फक्त ऐका. भूता खेता आणि कथा. आजपासून साधारण 5 वर्षापूर्वी आम्ही मित्रांनी पण असाच प्लॅन केलेला. 28 नोव्हेंबर ते 1 जानेवारी. आमच्या विक्याची SUV होती. तो दमला तर ऑप्शनला ड्रायव्हर मी आणि आशू, आणि आमचा सनी कणकवलीचा. त्यामुळे प्लॅन अगदी क्लिअर होता. ठाणे ते कणकवली, कणकवली टू 31st साठी डायरेक्ट गोवा. ठरल्या ठरल्या आशूने एक डायलॉग आमच्या तोंडावर फेकून मारला. आपण ठरवलेलं ठिकाण महत्वाचं नसतं रे, तिथे पोहोचण्यासाठी केलेला प्रवास महत्वाचा असतो. पण तो प्रवास तो आम्ही कुणीही विसरू शकत नाही. कणकवलीपर्यंत आम्ही एकदम निवांत रमत गमत पोहोचलो. रात्री सनीच्या दादाने कडक केली होती आमची व्यवस्था. फिश आणि बियर दोन्हीचा पद्धतशीर लाभ घेऊन मस्त झोपलो आणि सकाळी खऱ्या अर्थानं गाव पाहिलं. कोकणातली गावं म्हणजे काही प्रश्नच नाही. खरं तर दुपारी 4 पर्यंत निघायचा प्लॅन होता आमचा. पण सनीच्या दादानं गाव दाखवणं, मासे पकडायला नेणं, मग ते स्वतःहून बनवून खायला घालणं असे सगळे लाड करायला घेतले आणि संध्याकाळचे 7 वाजले. मग मात्र आम्ही ठरवलं की आता निघायला हवं. कारण आमचं मुख्य आकर्षण हे गाव वगैरे नव्हतंच. आता डायरेक्ट गोवा होतं ना. आम्ही सामान उचलून आता निघणार तेवढ्यात अचानक लाईट गेली. कोकणातल्या गावातला अंधार म्हणजे एकदम मिट्ट काळोख. खिडकीतून बाहेर बघितलं तर सगळीकडे अंधार. फक्त दूर काहीतरी लुकलुकताना दिसलं. दिवा नाही, दिवाही नसावा तो. पण सनीचा दादा म्हणाला, हे बाबांनो तर रात्रीचे खाई जातास, ह्या अंधारात रस्तो सापडणं पण अवघडा. त्यापेक्षा एक काम करा, हैसरच आराम करा आणि सकाळी निवांत जावा. आशू त्याला दुजोरा द्यायला लागला. हो हो हो, एवढ्या अंधारात जायला नको आपण. विकीला गोव्यात कमी वेळ मिळेल ह्याची चिंता सकाळपासूनच लागलेली. तो तर उठल्या उठल्याच म्हणत होता निघूया म्हणून. आणि आता तर त्याला मॅक्स तळमळ होऊ लागली. तो अस्वस्थ होऊन जवळजवळ ओरडला, ए बस आता 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 निघूया आपण. दारात काहीतरी धपकन पडलं. सगळे एकदम शांत झाले. तेवढ्यात कुणाचा तरी हसण्याचा आवाज यायला लागला. आता मात्र आम्ही घाबरलो. बंद दरवाजा पलीकडून येणाऱ्या त्या आवाजात एक वेगळीच गूढता होती. सनीचा भाऊ त्या दरवाजाच्या दिशेने जायला लागला. आम्ही श्वास रोखून बघत होतो. जसा जसा तो पुढे जात होता हसण्याचा आवाज अजूनच मोठ्याने येत होता. एका क्षणी त्याने दरवाजा उघडला आणि बघतो तर दरवाजाच्या पलीकडे कोणीच नव्हतं. आम्हा सगळ्यांचा जीव जरा भांड्यात पडला. पण तेवढ्यात सनीचा दादा मोठ्याने म्हणाला, अरे देवा, अनर्थ, लय मोठो अनर्थ. काय झालंय आम्हाला कळत नव्हतं. सनीनं लॅम्प पेटवला. सनीचा भाऊ लाल कापडात बांधलेलं काहीतरी घेऊन आला. तो म्हणाला, सन्या,
दाराला बांधून ठेवलेला कोहळा पडलाय, परवाच लावलेला ताजा, आणि आज बघ आतून काय झालंय, सडलाय अख्खा. सनीच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली. सो मी विचारलं त्याला, पण पण प्रॉब्लेम काय आहे? तसा सनीचा दादा म्हणाला, अपशकून, चांगला नाही असा होणा, काहीतरी वाईट घडणार ह्याची चेतावणी आहे. हे बाबांनो, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता नको, उद्या सकाळीच निघा. बस. हे ऐकून विकी वैतागला. ए दादा, काहीतरी सांगू नको उगाच. उद्याचा दिवस वाया गेला ना तर प्लॅनला काहीच पॉइंट नाहीये. मी निघतोय. ज्यांना यायचंय त्यांनी या, नाहीतर उद्या या आपापलं. विकी सरळ जाऊन गाडीत बसला. मी आणि आशूने एकमेकांकडे बघितलं आणि मग दादाला सॉरी म्हणून आम्हीही गाडीकडे निघालो. गाडीत बसताना माझं लक्ष परत त्या दूरवरच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशाकडे गेलं आणि तो अचानक माझ्यासमोर विझला. पुढे काहीतरी आखरीत घडणार होतं याची कदाचित सूचना होती ती. सनीला खरं तर निघायची इच्छा नव्हती, पण तरी तो घरातल्या देवांच्या पाया पडला, कपाळाला गंध लावला आणि काहीही न बोलता गाडीत येऊन बसला. आणि मग आम्ही निघालो मरणाच्या वाटेवर. गाडी निघाली खरी, पण रस्ता कुणाला माहितीये? नेटवर्क होतं तोपर्यंत मॅप बघत आलो, पण एका जागी येऊन तेही गणलं. मॅप सरळ युटर्न घ्या म्हणू लागला. बरं, सनी चिडून गप्प बसला होता, त्यामुळे तोही काही सांगेना. आम्ही आपले अंदाजपंचे पुढे पुढे जात होतो, पण एक वेळ अशी आली जिथून पुढे काहीच कळेना. आता मात्र विकीने इगोवर घेतलं होतं, त्यामुळे तो सनीलाही काही विचारेना. त्याला रस्त्याच्या डावीकडे एक मुलगा दिसला. त्याने गाडी त्याच्याजवळ नेऊन विचारलं, गोवा? तसा तो विक्षिप्त हसत म्हणाला, जातास की नेतास? आम्ही गोंधळलो. त्यावर विकी हसून त्याला म्हणाला, अरे दादा, गोव्याला जायचा रस्ता विचारतोय. त्यावर तो म्हणाला, असा काय? मग आता जो लेफ्ट येत ना, तो लेफ्ट मारा, नदीवरचो पूल घेवा आणि मग जावा सरळ. आता फायनली सनी बोलला, एक मिनिट, हा चुकीचं सांगतोय, पुढून राईट घ्यायचंय. त्यावर तो मुलगा पुन्हा विक्षिप्त हसत सनीकडे बघून म्हणाला, मुंबईचा माणूस गावातल्या माणसाक रस्तो दाखवता. गेल्या वर्षीच नवीन पूल झालवा. गोव्याक जावचो एकदम बेस्ट म्हणजे बेस्ट रस्तो आथायसून तुमका पोचवत तो. त्याचं बोलणं ऐकून सनी गप्प बसला. विकीने गाडी त्या दिशेला घेतली, पण मी मिररमधून त्या मुलाकडे पाहिलं. तो अजूनही आमच्या दिशेने पाहत होता, तसाच विक्षिप्त हसत. आम्ही पुढे निघालो. लेफ्ट टर्न घेतला आणि काही किलोमीटर्स पुढे जातो तोच अचानक पाऊस. पाऊस ह्या सीझनमध्ये कसा पडेल? आम्ही सगळेच एकमेकांकडे बघू लागलो आणि मग क्लायमेट कसं बदलत चाललंय यावर बोलत आम्ही गाडी पुढे नेली आणि काही वेळात समोर तो पूल आला. तो मुळात पूल आहे हे कळायला आम्हाला थोडा वेळ गेला, कारण पुलावरून पाणी वाहत होतं. पाऊस सुरू होऊन 10 मिनिटच झाली होती. तेवढ्या वेळात नदीचं पाणी इतकं वर कसं येईल हा प्रश्न सनीला पडला. आशूला पाण्याची भयंकर भीती, त्यामुळे तो तर पुढे नकोच जाऊया म्हणायला लागला. पण विकीने त्याला त्याचाच डायलॉग ऐकवला, आपण ठरवलेलं ठिकाण महत्वाचं नसतं रे, तिथे पोहोचण्यासाठीचा प्रवास महत्वाचा असतो. आम्ही जोरदार हसलो आणि विकीने गाडी फुल स्पीडमध्ये पळवली. पुढे अर्धा तास एकदम स्मूथ प्रवास सुरू होता. मध्ये मध्ये 2-3 पूल लागले ज्यावरून अगदी तसंच पाणी वाहत होतं. पण विकी आता एक्सपर्ट झाला होता.
पाण्याची लेवल किती असली तरी आपण फुल रेस करून दोन्ही बाजूला पाणी उडवत गाडी चालवायची. आम्ही झपाझप अंतर कापत होतो आणि तेवढ्यात विकी गाडी थांबव. सनी जसा ओरडला तसा विकीने अर्जंट ब्रेक मारला. काही क्षण शिवीगाळ करण्यात गेला आणि मग आम्ही त्याला ओरडण्याचं कारण विचारलं. तो म्हणाला, समोर बघा, नदीवरचा पूल. हा तोच पूल आहे जो आपण सगळ्यात आधी ओलांडलेला. आम्ही पुलाकडे पाहून त्याला वेड्यात काढलं, पण तो म्हणाला, मला व्यवस्थित आठवतंय की त्या पुलाच्या लेफ्ट साईडचा कठडा मध्ये एका जागी कोसळलेला होता. यावर आशू म्हणाला, पण असं असेल तर मधल्या सगळ्याच पुलांचा लेफ्ट साईडचा कठडा डॅमेज होता. आता मात्र आम्ही एकदम शांत झालो आणि सनी म्हणाला, चकवा. आपल्याला चकवा लागलाय. आपण फिरून फिरून परत त्याच जागी येतोय. विकी विकी गाडी फिरव, आपण मागे फिरूया. आता विकी पण थोडा सिरियस झाला होता. त्यामुळे काहीही न बोलता त्याने गपचूप यू टर्न मारला आणि आम्ही उलट्या दिशेने निघालो. बराच वेळ कुणीच कुणाशी काहीच बोललं नाही. पण एक वेळ अशी आली जिथे विकी आम्ही समोर बघितलं तर पूल, ज्यावरून पाणी वाहत होतं. पण ह्या पुलाचा डावा नाही, उजवा कठडा कोसळला होता. म्हणजे आम्ही पुन्हा त्याच पुलासमोर होतो. फक्त यावेळी त्या टोकाला नाही, या टोकाला. आता आम्हा सगळ्यांची जबरदस्त फाटली. पुढे जाण्यातही अर्थ नव्हता आणि मागे वळण्यात तर अजिबातच नाही. पण काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं होतं, कारण पुलावरचं पाणी वाढू लागलं होतं. एकाच जागी थांबलो असतो तर रस्ता बंद झाला असता. मग आम्ही एकमताने ठरवलं की जमेल तितक्या हळू स्पीडने पूल क्रॉस करायचा. 30च्या स्पीडने गाडी पुढे निघाली. आम्ही पुलाच्या मधोमध पोहोचलो आणि पुन्हा तसाच कुणाच्या तरी हसण्याचा आवाज यायला लागला, जो आम्हाला सनी दादाच्या घरी येत होता. तेवढ्यात माझ्या खिडकीच्या काचेवर एक थाप पडली. आम्ही सगळेच दचकलो. पावसामुळे फक्त हात दिसत होता. मी निरखून पाहण्याचा प्रयत्न केला तशा सगळ्या खिडक्यांवर थापा पडू लागल्या. जवळपास 20-25 हात आणि त्यांच्या प्रत्येक खिडकीवर पडणाऱ्या थापा. हे हात जसे मदतीसाठी खिडक्या ठोठावत होते. आम्हाला काही कळेनासं झालं. आशू त्याच्या बाजूची खिडकी उघडायला गेला तसा सनीने त्याला अडवला. हे आशू खिडकी नको उघडू. आम्ही घाबरून त्याच्याकडे बघत राहिलो आणि मला एका खिडकीत त्या मुलाचा चेहरा दिसला, ज्यानं आम्हाला रस्ता सांगितला होता. तो माझ्याकडे पाहून तसाच विक्षिप्त हसत होता. अचानक तो जोरात ओरडला. तसा अनेक आवाजात आरडाओरडा सुरू झाला. ते सगळे हात गाडीला पुलाच्या उजव्या दिशेला रेटू लागले, ढकलू लागले. विकी गाडी पळवायचा प्रयत्न करू लागला, पण गाडी स्टार्ट होईना. उलट ती त्या हाताच्या धक्क्याने कठड्याजवळ जाऊ लागली. आम्ही मेजर घाबरलो. आम्ही ओरडू लागलो, पण ते आवाज ढगांच्या गडगडाटापेक्षाही मोठे होते आणि त्यांचा जोर त्याहून जास्त होता. आमची गाडी त्याच कठड्याला टेकून तिरकी झाली. डावीकडच्या 2 चाकांवर उभी केली त्या हातांनी
आणि धक्के मारू लागले. जणू काही त्यांना गाडी नदीत ढकलायची होती. आणि ते जे कोणी होते ते गाडीला धक्का मारत एक सुरात म्हणू लागले, लास्ट इयर बर्बाद, न्यू इयर जिंदाबाद. लास्ट इयर बर्बाद, न्यू इयर जिंदाबाद. लास्ट इयर बर्बाद, न्यू इयर जिंदाबाद जिंदाबाद. आवाज हळूहळू वाढू लागला आणि त्यांचा जोरही वाढू लागला. आम्ही सगळे अक्षरशः रडकुंडीला आलो. गाडी कधीही पुलावरून पाण्यात पडेल अशी परिस्थिती आलेली आणि एक शेवटचा धक्का बसून आम्ही मी डोळे उघडले तेव्हा पाऊस थांबून दिवस उजाडला होता. मी नदीच्या पात्रात पडलेलो आणि वर 20-25 फुटांवर तो पूल दिसत होता. तोच तुटलेला कठडा. पण नदीला काल रात्री होतं तेवढं पाणी नव्हतं. रादर नव्हतंच. मी उठून बसलो आणि आजूबाजूला पाहिलं. मला आमची गाडी दिसली, हॉरिबल कंडिशनमध्ये पात्रात पडलेली. तिच्या जवळच काठावर बसलेले आशू, सनी आणि विकी दिसले. मला खूप आनंद झाला. आणि का नाही होणार? इतक्या मोठ्या संकटातून आम्ही वाचलो होतो. आम्ही चक्क भूताच्या तावडीतून सुटलो होतो. मी उठलो आणि जोरात त्यांच्या दिशेने धावायला लागलो आणि तेवढ्यात तोच मुलगा माझ्या समोर आला. मी घाबरलो. तो रागाने माझ्याकडे बघत होता. मला पण भीती वाटत होती. पण एकदम त्याने चेहऱ्याचे भाव बदलले आणि तो हसत म्हणाला, हे आता आपली टीम मोठी झाली. चला चला चला, नवीन गाडी येता, कामाक लागा. म्हणजे मी तसाच खाली बसलो. सगळं संपलं होतं. मला शब्दच सुचत नव्हते. विकी माझ्याजवळ आला आणि म्हणाला, चुतियापा झालाय. आपण हा रस्ता घ्यायला नको होता. लास्ट टू लास्ट इयरला या रस्त्याने जाणारी एक मिनी बस या पुलावरून खाली पडली. गोव्याला जाणारा 10-12 जणांचा ग्रुप होता. सगळे मेले बेंचो जागच्या जागी. त्यांनी झपाटलाय हा पूल. कुणी पण पोरं दिसली या रोडने गोव्याला जाणारी की ते गाडी पुढे जाऊ देत नाहीत आणि ट्राय मारला की सोडत नाहीत. आपण गप सनीकडे थांबायला पाहिजे होतं. मी हे ऐकून सुन्न झालो. पण आता हे सगळे विचार करण्याची वेळ निघून गेली होती. जे व्हायचं ते ऑलरेडी झालं होतं. आता वेळ होती ती पुढच्या गाड्यांना अडवायची, त्यांना अडवायची. आणि ते नाही थांबले तर त्यांना अद्दल घडवायची. आमचे जीव गेले ते गेले, दुसऱ्याचे जायला नको. आणि तरीही अतिशहाणे निघाले आमच्यासारखे तर त्यांचे जीव जायला नको. एक मिनिट ते बघा, ते पुलावरून गोव्याला जाणारे येत आहेत. चला त्यांची मजा घेऊया. लास्ट इयर बर्बाद, न्यू इयर जिंदाबाद. लास्ट इयर बर्बाद, न्यू इयर जिंदाबाद. लास्ट इयर बर्बाद, न्यू इयर जिंदाबाद जिंदाबाद.